नोटीस देऊन निघा निघा कुठं जायचं, तुम्ही जिम्मेदारी घेऊ नका, ते आमची बिल्डिंग आहे ते आमच्या अंगावर पडून दे, नाहीतर काय होते होऊन दे, आम्ही इथंच राहणार, म्युन्सिपाल्टी सोय नाही केलं पर्यंत आम्ही इथं राहणार. पाऊस चालू झाला की लोक जागे होते म्युन्सिपाल्टी, त्यांना आधीमध्ये अजिबात सुचत नाही, ऊन पडले नाही त्याच्या पाठीमागे येऊन काय तर दुरुस्ती करावी, कुठं तोडमोड झाली ती बघावं, हे काय नाही, पावसाळ्यातच हमखास येते. अचानक रात्री वारं सुटलं की एक बिल्डिंग राहते की नाही असं वाटतं, म्हणजे जीवाची धाकधूकच अशी लागलेली असते, कधी पडू आणि कधी नाही असं होतं. रात्रीचं आम्हाला झोप लागत नाही, आमची मुलं लहान लहान आहेत, घरात आमच्या पेशंट आहेत, वयस्कर माणसं आहेत, आम्ही काय करायचं सांगा. ज्यावेळी लोकप्रतिनिधी निवडून यायचे त्यावेळी आम्हाला सुचवायची की बाबा नाही आम्ही तुम्हाला काहीतरी करून देणार, पर्याय मार्ग काढून देणार, तुमचं इथंच नवीन बांधून देणार. त्यानंतर असं झालं की तिसऱ्यांचा डोळा आहे, हे पाडून आम्हाला इथनं घालवायला लागला. आमचं काही घर नाही, दार नाही, आम्हाला लेखी द्या म्हणलं तर लेखी देत नाही, मग राहायचं कुठं, आम्ही जायचं कुठं सांगा. आणि जे ते आम्हाला हे काढा खाली करा, आम्हाला याच्याशिवाय निवारा नाही, आमची कुठंतरी सोय करावी. यांनी जागा सुचवली तर चांगली जागा सुचवा, जशी की शाळा बिळा, ह्या शाळेत बायका पोरासनी घेऊन राहणं हे शक्य नाही आहे. गेल्या वर्षी असं झालं, पाचगावची शाळा दाखवलेली, मग ती शाळेची मुलं कुठं जाणार, म्हणजे जागा हडपच करायच्या डोक्यात आहे आणि आम्हाला इथं बाहेर काढायच्या नादात आहे. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरात असलेल्या कामगार चाळ या परिसरामध्ये उभा आहे आणि या चाळीमध्ये जवळपास 4 ते 5 इमारती आहेत. या इमारतींची आज आपण दुर्दशा बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे, दुरावस्था जी आहे ती या बिल्डिंगची आपल्याला पाहायला मिळते आहे. या एकच नाही तर या संपूर्ण ज्या काय कामगार चाळीच्या ज्या इमारती आहेत या इमारतींची हीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते. या इमारतीच्या भिंतींमधून आता झाडं देखील बाहेर पडलेली आहेत, त्यांची मुळं त्या घरामध्ये गेलेली आहेत. ह्याचं संपूर्ण कॉन्क्रीटकरण आपण जर बघितलं, हे संपूर्ण कॉन्क्रीट जे आहे ते पूर्णपणे निघालेलं आहे. अगदी 2 इंचाची जी काही लेअर असेल सिमेंट कॉन्क्रीटची ती लेअर दिसते. आपण बघताय की निखळलेले कॉन्क्रीट जे आहे ते या ठिकाणी दिसून येतंय. हा जो जिना आहे या जिन्याची अवस्था आपण बघताय, अक्षरशः कोणत्याही क्षणी ही संपूर्ण जिना असेल किंवा ही संपूर्ण भिंत असेल ही कोसळण्याचा धोका या बिल्डिंगमध्ये आहे. आता ही बिल्डिंग, ही कामगार चाळ, या चाळीमध्ये नेमकं राहतंय कोण हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल आणि त्यासाठीच मी या कामगार चाळीमध्ये आलेलो आहे. खरं तर संपूर्ण कोल्हापूर शहराचं आरोग्य जपण्याचं काम महत्त्वाचं जे करतं आहे ते मेहतर वाल्मिकी समाज आणि ते समाजाचे नागरिकच या इमारतींमध्ये राहतात. ते महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी गेल्या कित्येक वर्षांपासून हे कर्मचारी या ठिकाणी राहतात. कोल्हापूर शहराचं आरोग्य जपत असताना त्यांनी कोणतीही काळजी घेतली नसली, मात्र आज त्यांचा फक्त आरोग्यच नाही तर जीवही धोक्यात असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र या संपूर्ण इमारतीमध्ये जवळपास आता 100भर कुटुंब होते, यातील एक 40भर कुटुंब जे आहेत ती या ठिकाणाहून स्थलांतरित झाले. आता काही 50-60 कुटुंब ही या इमारतींमध्ये राहतात. त्यांच्यासोबतच त्यांचं संपूर्ण कुटुंबीय, लहान लहान मुलं असतील, ही सगळेच राहतात. काय नेमकी प्रकरण आहे, का इतक्या जीव धोक्यात घालून हे कुटुंब इथं राहतात, त्यांना काय नेमकी अडचण आहे, प्रशासनाशी त्यांचं काय बोलणं सुरू आहे, प्रशासनानं त्यांना कोणता शब्द दिला आहे, हे जाणण्यासाठी मी आज या संभाजीनगर कामगार चाळीमध्ये आलो आहे. या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. साहेब नमस्कार. काय सांगाल, आज आपण या संपूर्ण जर इमारती पाहिल्या तर या इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आपल्याला डोळ्यानं दिसून येतोय, तरी तुम्ही या इमारतींमध्ये राहता का? आम्हाला आता गेले आमची ती 5वी पिढी चालू आहे
सुरुवातीपासून आम्हासनी सफाई कर्मचाऱ्याची मित्र समाज वाल्मिकी समाज पहिला आमचा समाज होता महानगरपालिकेच्या चौकात पहिली पिढी. जशी लोक म्हणजे जागेचा काहीतरी प्रश्न झाला तिथनं ते आम्हासनी काढून घाणीत लक्ष्मीपुरीच्या वड्यात टाकलं. तिथं जागेचा मार्केट आला, रिलायन्स मॉल बांधला, तिथनं काढून आम्हासनी इथं मैल खड्ड्यात घाणीत टाकलं. आता हिकंड पण आता लोकांनी जाणून बुजून लाईट द्यायचं नाही, पाण्याचं पाणी द्यायचं नाही, लाईट तोडायचं, कनेक्शन तोडायचं. ह्यांना खरेदीचं आता जे म्हणजे शासनाने जी खरेदी 70,000 भरायची दिलेली आहे ती 70,000ची नोटीस आम्हाला लागू करतात. 50,000ची 7 दिवसाची नोटीस 4 दिवस अगोदरच देतात. 3 दिवसात आमचा मित्र समाज पैसे कुठला आणणार? का तर आमचा सगळा समाज कर्जबाजारी झालेला आहे. सगळे सावकाराकडे इकडे तिकडे सगळे अडकून आहे. मग आता 70,000 भरायचं नाही म्हणून यांनी जाणून बुजून आमच्या घरात आता खाली करून यांच्या डोक्यात आता मॉल बांधायचा आहे. आम्हाला तिथनं काढायचं, 11 मजली बिल्डिंग बांधायचं आणि त्यासनी मॉल द्यायचं. आणि आता काही समाजाने आमच्या फसवून स्टॅम्पवर लिहून घेतले आणि कोईकडे म्हणून सही आहे वॉटर सप्लाय कोईकडे तिथं टाकलेलं आहे. आणि आता इथं ती येतो म्हटलं की नाही खरेदीला आहे, नाही म्हटलं तुम्ही गेला तर गेला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर. म्हणजे ती 5वी पिढीची माणसं इथं राहतात आणि त्यांना जाणून बुजून इकडं काढून स्टॅम्पवर करून आता त्यांना बाहेर टाकलं. आता त्यांना पण कुठल्या पण शनी बाहेर काढणार. आता आम्हाला पण बाहेर पडावं म्हणून ही सगळी दुर्दशा आमची केलेली आहे. खरं तर साहेब, महापालिका प्रशासनाकडून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही इथून काही काळासाठी स्थलांतरित व्हा. तुम्हाला काही जागा पण तुम्हाला सुचवलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही काही दिवस स्थलांतरित व्हा. त्यानंतर या ठिकाणची दुरुस्ती असेल किंवा बांधकाम नवीन असेल असं करून तुम्हाला पुन्हा या ठिकाणी राहण्यासाठी देऊ असं काही म्हटलं काय? म्हटलेलं आहे. त्यावेळेला इस्टेट ऑफिसर विलास साळुके म्हणून ते असते परवा आणि मॅडम आलते. त्यांनी काय म्हटले तुम्ही रिकामे करा, आम्ही तुम्हाला बांधून देतो. मग आम्ही काय म्हटलो मागच्या वेळेला पण असं तुम्ही बोलून आम्हाला आमच्या 10, 15, 20 लोकांना बाहेर काढला. मग आम्हाला तुम्ही आमचे 4 वकील बोलवतो, तुमच्या महानगरपालिकेचा वकील बोलवतो, आम्हाला लिहून द्या की तुम्हाला आम्ही एवढी जागेनं स्केट पडून आम्ही इथं बांधून देणार आहे. मग आम्ही जातो आणि तुम्ही आम्हाला करून द्यायचे सगळं लिहून द्या, त्याची आम्ही जाणार नाही. आणि त्यांना मग आम्ही म्हटलं मला म्हणते की तुम्ही काही जरी झाला तर ही बिल्डिंग पडली की तुमचं तुम्ही जर झालं की तुमची तुम्ही जोखमदार, मला लिहून द्या. मग आम्ही कसं लिहून देणार? त्यांनी पण आम्हाला लिहून द्यायला पाहिजे ना की बाबा एवढं वर्ष. मग आता त्यांचं म्हणणं काय इथं सफाई कर्मचारी राहतात त्यांनाच घरं देणार. मग आता एवढी झाडूवाली समाज एवढा राहतोय, गेली 5वी पिढी राहतात झाडू काम करतात, मग ती कुठे जाणार? त्यांना घरं नको. याबाबत तुम्हाला लेखी तुम्ही त्यांच्याकडे मागितलं त्यावेळी त्यांचं उत्तर कसं होतं? त्यांचं उत्तर अजून काहीच नाही आहे. उत्तर आम्ही एवढं पण सांगितलं तुम्हाला काय 70,000 भरून द्या. सगळेजण आम्ही 70,000 भरतो आणि आम्हाला खरेदी करून द्या. आमचं आम्ही काय करायचं ते बघून आम्ही सगळी मिळून सोसायटीची सगळी माणसं करून आम्ही बांधतो. मग त्यांचं अजून काही लक्ष नाही. त्यांच्या डोक्यात एकच आहे. आता आजी माझी नगरसेवक आहेत, आमचे ते काही अधिकारी रिटायर झाले आहेत आता, अभियंता आहेत ती, त्यांनी सगळ्यांची ही म्हणजे जागा हडपच करायच्या डोक्यात आहे. आणि आम्हाला इथं बाहेर काढायच्या नादात आहे. काका, खरं जर बघायला गेलं तर तुम्ही आता कित्येक वर्ष या ठिकाणी राहताय, काय नेमक्या अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागतोय? अडचण काय, लाईट नाही, पाणी नाही, बाकीच्या सोयी नाहीत. आज जवळजवळ कपूर साहेब म्हणून ते हे आलते, तर त्यांनी ते माझे कामगार होते म्हणून ह्या चाळी 72ला बांधलेले आहेत कामगारासाठी. तर आता इथं तिसऱ्यांचा डोळा आहे, हे पाडून आम्हाला इथनं घालवायला लागलं. आमचं काही घर नाही, दार नाही, आम्हाला लेखी द्या म्हणलं तर लेखी देत नाहीत. मग राहायचं कुठं, आम्ही जायचं कुठं सांगा? मग आता त्यांचं काहीतरी काल परवा झाले वाटतं, मग शाळेत कुठंतरी सोय केली, मग ते पडदे मारणार, ते तट्टे मारणार, त्यात कशी कुटुंब राहणार हो? कुठं जागा सुचवली असं तुम्हाला काय कळालं? जागा अजून सुचवायला जागा नाही सुचवली. बर, म्हणजे जागा जिथं सुचवली ती जागा व्यवस्थित नाही. म्हणजे त्या जागेत ही लोक जाऊन राहणं असं शक्य नाही आहे. की आमचा समाज एक असा आहे, मोठ्या माणसांना पदर घेणे, हे घेणे, मान सन्मान करणे असा हा विषय आहे. मग अशी जागा सुचवली, ती जागा व्यवस्थित नाही आहे. जागा सुचवली तर चांगली जागा सुचवा, जशी की शाळा बिळा. ह्या शाळेत आता कोणीही प्रशासन कुठल्याही शाळेत जाऊन राहू शकतोय काय साहेब? नाही राहू शकत. शाळेत वर्गामध्ये जाऊन राहायचं, बायका पोरासनी घेऊन राहणं हे शक्य नाही आहे. जागा सुचवली तर चांगली जागा सुचवावी, जेणेकरून ती जागा व्यवस्थित राहावी. अशी जागा सुचवली तर ती गोष्ट वेगळी आहे. आणि ह्याच्या आधी पण त्यांनी एका घराचे 2-2 भाडे कपात करत होते. मग त्यावेळी कधी त्यांनी विचारलं नाही की ह्या लोकांनीही कधी विचारलं नाही की बाबा तुम्ही एका कुटुंबामध्ये 2-2 भाडे कपात करताय,
त्याचं कधी तिने हे दिलेलं नाही, खुलासा दिलेला नाही. लेखी मागितलं तर लेखी देत नाहीत साहेब. मग करायचं काय? फक्त ज्यावेळी पावसाळा येतोय त्यावेळी तुम्ही जावा म्हणताय. पावसाळा यायच्या आधी तुम्ही जावा म्हटला तर त्यावेळी कुठं तर काय तर करू शकतोय माणूस. नेमकं पावसाळ्यात आता बाहेर घर कसं देणार लोक आपल्याला? आणि एकतर कमी कास्टच्या लोकांच्या मुळं बाहेर लोक घरं देत नाहीत. मग आपण तर कसं करणार साहेब? खरं तर एक महत्त्वाची अडचण तिने सांगितली की लोक आता तुम्हाला जरी भाड्यानं जायचं म्हटलं तरी तुम्हाला घरं तुम्ही शोधायचा प्रयत्न केला का? बऱ्याच वेळी आम्ही समाजाची लोक बऱ्याच वेळी बाहेर जाऊन राहायचा प्रयत्न केला, पण तिकडची ज्यावेळी बाहेर राहतात त्यावेळी माणसं एकमेकांना पटवून घेत नाहीत. कारण की सगळ्यांच्या अंगातून थोडंसं काम करतात, म्हणजे महिलेचं काम करतात म्हणजे त्यांच्या अंगात वास येतो हे सगळं, पण ते पटवून घेत नाहीत माणसं. त्यामुळे परत इथंच यावं लागतंय. मी प्रशासनाला सुचवलं होतं की बाबा कोविड सेंटर आपलं होतं जे नगरपालिकेच्या ताब्यात होतं. परवाशी नगरपालिकेची लोक आली होती, त्यांना बोललो होतो की बाबा आम्हाला कोविड सेंटर चांगलं होतं, सुस्थितीत होतं, ते द्या. तर ते म्हटले आम्हाला आता देता येत नाही, ते प्रशासकाच्या ताब्यात आहे, ह्याच्या ताब्यात आहे, कोर्टाचं ते स्टे आला आहे त्यावर, असं त्यांचं बोलणं होतं. आम्ही सांगितलं होतं की बाबा तिथं आम्हाला पर्याय म्हणून द्या, तिथं बरेपैकी 50 जण कुटुंब राहू शकतात, मोठी चांगली बिल्डिंग आहे. काय असेल ते आता बाकीचा खर्च आमचा म्हणजे लोकांनी केला असता. बाहेर आपण ज्यावेळी भाडं देतो त्याच पद्धतीने तसं भाडं चालू राहिलं असतं. खरं तर आपण कधी सर्वांनी सर्व समाजानं मेहतर वाल्मिकी तुमचा जो समाज आहे या समाजाचे ज्येष्ठ लोक असतील किंवा तुम्ही तरुण असाल, या तरुणांना घेऊन कधी लोकप्रतिनिधींच्या कानावर या बाबी तुम्ही बोललात का? बऱ्याच वेळी आम्ही बोललो. ज्यावेळी लोकप्रतिनिधी निवडून आले, ज्यावेळी लोकप्रतिनिधी निवडून यायचे त्यावेळी आम्हाला सुचवायचे की बाबा नाही आम्ही तुम्हाला काहीतरी करून देणार, यावर पर्याय मार्ग काढून देणार, तुमचं इथंच नवीन बांधून देणार. त्यानंतर असं झालं की बाकीचे आलेत आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही इथं मॉल बांधणार आहे, 11 मजली बिल्डिंग बांधणार आहे, आणि आज इथं सध्या लोकांची परिस्थिती अशी आहे की हे सगळं मेंटेनन्स करू शकत नाही, आणि 11 मजलींचं कसं मेंटेनन्स करू शकणार आहेत? आता ह्या इमारतींची अवस्था तुमच्या थोडक्या शब्दात मला सांगा, काय अवस्था आहे आता? सध्या तर आता असं वाटतंय आत आम्ही राहतोय, अचानक रात्री वारं बिरं सुटलं की ही बिल्डिंग राहते की नाही असं वाटतंय. म्हणजे जीवाची धाकधूकच अशी लागलेली असते, कधी पडू आणि कधी नाही असं होतं. या ठिकाणी काही महिला आहेत, आपण महिलांशी बोलूयात. काय आता त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की कोणती इमारत कधी कोसळेल आम्हाला रात्रभर धाकधूक असते, आमच्या म्हणजे तुम्ही नीट झोप पण घेत नाही आहे. मात्र असं होत असते, उजळते कधी आणि कधी होते, पहाटाच होते. रात्रीचं आम्हाला झोप लागत नाही, आमची मुलं लहान लहान आहेत, घरात आमच्या पेशंट आहेत, वयस्कर माणसं आहेत, आम्ही काय करायचं सांगा? आणि जे ते आम्हाला हे काढा खाली करा, आम्हाला याच्याशिवाय निवारा नाही. आमची कुठं तरी सोय करावी यांनी, आम्हाला राहायला अजिबातच थारा नाही. म्हणजे कुठं जाणार आम्ही सांगा? आमचं भाडं पण कट होतं यातून, पण इथं काय संडास बाथरूम पाणी याची काही सोय नाहीये, सगळं करावंच लागतंय आम्हाला. काय हो मावशी, तुम्हाला काय अडचणी येतात आता राहत असताना? अडचण म्हणजे साहेब काय माहिती का, आता तुम्ही पर्याय आम्हाला जागा राहायला तुम्ही पागावर देता, त्या ठिकाणी असं आहे की तिथं लाईट नाही, पाणी नाही, सोय नाही, आणि त्या ठिकाणी मी कसं आहे शाळेत राहायचं, सुना लेकी घेऊन राहू शकतो का सांगा? त्यांनी काय म्हणतात शाळा देतो. गेल्या वर्षी असं झालं, पाचगावची शाळा दाखवलेली, मग ती शाळेची मुलं कुठं जाणार? मला हे बांधकाम समजा 1 वर्षात होणार का 2 वर्षाचं इथं हे आहे का तुम्हाला? तुम्ही लिहून द्या की आम्हाला वर्षाचं असं बांधू म्हणून, असा पर्याय. आणि ज्या ठिकाणी तुम्ही आम्हाला राहायला देताना त्या ठिकाणी सोय नाहीच आहे, मग कसं जायचं पोरा बाळातनी घेऊन? पण लेकी सुना बाळा कुठं जायची? बाईचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होतो? बाई कशी राहायची तिथे सांगा? आणि त्यात पार्टिशन मारून राहण्यासारखं आहे का सांगा? या प्रॉब्लेममुळे आम्ही आमच्या नशिबानं जे होईल तेवढं आम्ही राहिलो बघा साहेब. आपल्या लहान मुलं आहेत, आपल्या सुना आहेत म्हटलं तुम्ही, लहान मुलं आहेत, वयस्कर काही लोक आहेत यामध्ये, त्यांच्या जीवाला धोका आहे आता. तरी पण आता तुम्ही जे जागा पर्याय सांगताय की नाही, तिथं सोय नाही. शाळेत गेलं तर शाळेतली पोरं कुठं जाणार? त्यांचं शिक्षण कसं बंद पाडणार आहे का तुम्ही? बंद पाडणार आहे का सांगा? आता ती पाचगावची शाळा गेलं ती दाखवली, त्या शाळेतली मुलं कुठं जाणार याचा प्रश्न आहे ना साहेब. आजी किती वर्ष राहताय कोल्हापूरमध्ये तुम्ही? आता 70 वर्षात झालं की. बर, काय वाटते प्रशासनानं आता इथं काय तुम्हाला सोय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? आम्हाला जागा पाहिजे, घर पाहिजे राहायला. आम्ही कुठं जाणार? इथं तुम्ही 70 वर्ष इथं, याच्या आधी कुठं राहत होता? इथंच की. इथंच राहताय तुम्ही? कामगार चाळमध्ये लक्ष्मीपुरीत राहायला होतो. लक्ष्मीपुरीत पण असंच केलं साहेब. त्यावेळी पण आम्हाला असंच करून आमचा आई वडील, आता आमची 3री पिढी चालू आहे इथं राहण्याची, तिथं बी असंच करून शेवटी इथं आणलं.
इथं आणलं तर 1 वर्षभर त्याने आमची देखभाल केली, सगळी सोय केली. वर्षानंतर सगळं बंद झालं. बरं हे पडत धडत ज्यावेळी ते तुम्ही बाई केलं ना, आता तुम्ही भाडं घेता, तुम्ही मालक झाला ना, तर मालकाचा विचार आहे नाही भाडे करूचं काय झालं का ते विचारपूसच नाही होत. मग आमच्या नशिबानं जे होईल ते होईल हो, करून दे नाही. ज्याच्या नशिबाचं ते मरण कुणाच्या हातात नाही. आता तुम्ही आता ते पावसा पाण्यात तुम्ही द्या का मला कुठली बी जागा द्या मला बांधून घेतात राहून. आता 60-70 वर्ष झालं, पोरांची लग्न झाली, पोरं बाळ झाली, तरी पण काय आमचं देखरेख नाही गोरगरिबाचं काय. हे मावशी आता पावसाळा तोंडावर आहे, पावसाळा तोंडावर आहे, तर आता तुमचा जीवही धोक्यात आहे. या पावसाळ्यात कधीही बिल्डिंग कोसळू शकते. ते तरी आम्ही म्हणतोय, पण ह्याच्या आधी एखादं येऊन सुईस्कारी तुम्हाला देतो, नाहीतर ह्या लोकांनी 4-4 आता ह्यांच्या सुनाबीन आहेत, त्यासनी पदर घ्यायला लागतोय. शाळेतनी जावा म्हणतात, आश्रममध्ये जावा म्हणतात. हे जायचं आमचं कर्तव्य आहे का तुम्ही सांगा. मग आता 4-4 मुलं ते कामाला पाठच जायचे, बारकी बारकी मुलं ती टाकणार त्या शाळेत कशी आणि कामाला जाणार कशी. मग हे ते म्हणतात आम्हाला सुईस्कारी कुठेतरी अशा 2-2 खोल्या असेल तिथं द्या, आम्ही जातो, तुम्ही बांधाय काढा, बांधाय काढा. हाय असं माझ्या नामाला द्या. तुम्हाला काय वाटतंय? मला हे बघा, तुम्ही करून दुरुस्त देतो म्हटलेलं की नाही, तेव्हापासून तुम्ही सारखं नोटीस देऊन चाललंय, बरोबर आहे. मग तुम्ही दुरुस्त करून दिला नाही, उन्हाळ्यात काय नाही, डायरेक्ट येत आहे ते नोटीस देत आहे, ती निघा 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 म्हणतात. आमच्या जातीच्या लोकांनी खोल्या नाहीत, भाड्यानं देत नाही. आमची एक नोकरी असते, आम्ही भाडं द्यायचं का खायचं, आणि आमच्या जातीला कुठं नाही 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 म्हणते. मग ते पॅरलचं माणसं असं कसं घेऊन फिरायचं आम्ही, औषध पाणी करायचं का ह्यांचं भाडं भरत बसायचं का काय करायचं. मग तुम्ही दुरुस्त करून दिल्याला तेव्हापासून आज आले नोटीस देऊन निघा निघा कुठं जायचं. मग ते तुम्ही जिम्मेदारी घेऊ नका, ते आमची बिल्डिंग आहे, ते आमच्या अंगावर पडून दे, नाहीतर काय होते होऊन दे, आम्ही इथंच राहणार. म्युन्सिपाल्टी सोय नाही केलं पण आम्ही इथंच राहणार. पाऊस लागायला लागला, पाऊस चालू झाला की लोक जागे होते म्युन्सिपाल्टीवाले. त्यांना आधीमध्ये अजिबात सुचत नाही, ऊन पडले नाही, त्याच्या पाठीमागे येऊन काय तर दुरुस्ती करावी, कुठं तोडमोड झाली ती बघावं, हे काय नाही. पावसाळ्यातच हमखास येतात ती. पाऊस चालू झाला जून महिना, मेच्या शेवटच्या आठवड्यापासून चालू, ती पावसाळा संपेपर्यंत हे चालूच. बाहेर व्हा, आम्हाला जागा द्या, आम्ही आता बाहेर द्यायला तयार आहे. आता तुम्ही ज्या खोल्यांमध्ये राहताय त्या खोल्यांची काय परिस्थिती आहे? वरचा स्लॅब पडलेला आहे आतल्या घरातला आमच्या, पाठीमागून प्रत्येक बिल्डिंगला पूर्ण भिंती गेलेल्या आहेत, गरवलेल्या आहेत भिंती. ते आत्ता पडते का नंतर पडते अशी परिस्थिती आहे आमची. आम्ही पहिल्या मजल्यावर राहतो, वरच्या लोकांचा पण जीव धोक्यात आहे सगळ्या, आणि खालचं निकळलं तर वरच राहील का सांगा तुम्ही. त्यामुळं आम्हाला सगळीच भीती आहे. पण हे आत्ता लोक येतात आणि आम्हाला म्हणतात बाहेर व्हा, मग आम्ही आता कसं बाहेर जाणार सांगा, कुठं जाणार आम्ही अशा परिस्थिती. आमची पेशंट पण घरातनी झोपून आहेत, आमच्या सासूबाई आहेत, परत आमची लोक आहेत, त्यांच्या पण घरातली लोक आहेतच की हो. त्यामुळं आम्ही ज्यावेळेस आमचा निर्णय घेतील, आम्हाला देतील जागा, त्यावेळेसच आम्ही इथून बाहेर जाणार. आम्हाला घरं पाहिजे आणि ती सोयी पाहिजे आम्हाला. लाईट नाही, पाणी नाही, अशा ठिकाणी आम्हाला नेऊन टाकायचं नाही. आणि शाळेत तर आम्ही लोक कोण जाणारच नाही, कारण ही सगळीच तरुण आहेत हो. आत्ताची पोरं पुरी काय आमच्यासारखी नाही आहेत, पदर घ्यावा लागतोय त्यांना, कुठं राहणार सगळी. खरं तर आपण बघितलं की गेली 60-70 वर्ष या ठिकाणी हे मेहतर वाल्मिकी समाजाचे लोक आहेत ते राहतात. अनेक पर्याय महापालिकेनं त्यांना दिले, मात्र ते पर्याय त्यांच्या सोयीचे नसल्यामुळं आम्हाला एक ठोस चांगला पर्याय द्यावा, आम्हाला चांगली घरं द्यावीत आणि यावर असा चांगला तोडगा काढावा अशी मागणी महिला नागरिकांनी आपल्यासमोर, वयस्कर नागरिकांनी व्यक्त केलेली आहेत. काका, तुमचा अनुभव काय सांगतोय? तुम्हाला आता या सगळ्या या परिस्थितीवर आता महापालिका प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी किंवा शासन असेल, काय पर्याय त्यांनी चांगला तोडगा कसा निघता येईल? पर्याय नाहीच हो, इकडे सगळे दुर्लक्षच आहे ना. पर्याय हा कुठला सुचवना झाल्यात ती. हे फक्त म्हणतात तुम्ही हे सोडा, तुम्ही बाहेर जावा राहायला, हाच त्यांचा पर्याय, दुसरा पर्याय काय काढत नाही. तुम्ही पर्याय सुचवलेत? पर्याय सुचवलेत की आम्हाला द्या कुठेतरी चांगल्या ठिकाणी राहायला द्या, आम्ही लेखी द्या, आम्हाला लेखी दिली तर आम्ही उद्या खाली करतो. बरं, तर आपण पाहिलं की आत्तापर्यंत महापालिका प्रशासनासोबत इतक्या वेळा आमच्या चर्चा झाल्या, बैठका झाल्या, भेटीगाठी झाल्या, निवेदनं झाली, मात्र ठोस महापालिका प्रशासनाकडून आम्हाला जोपर्यंत चांगली घरं एखाद्या चांगल्या ठिकाणी देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी जाणार नाही, असा पवित्रा या ठिकाणच्या नागरिकांनी घेतला आहे. आपण या भागाचा जर हा संपूर्ण जर परिसर बघितला तर
स्लॅब जो आहे तो निखळलेला आहे. एखादी मोठी दुर्घटना या ठिकाणी घडण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनानं या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असतील, रस्ते असतील किंवा लाईट्स असेल, हा कोणताही पर्याय या ठिकाणी दुरुस्त केलेला नाही आहे. आणि चाळीची इतकी गंभीर अवस्था होईपर्यंत महापालिका गप्प का होती असा प्रश्न देखील या नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे. एकूणच जर पाहायला गेलं तर संपूर्ण कोल्हापूर शहराचं आरोग्य जपण्याचं काम स्वच्छतेच्या बाबतीत असेल, अगदी घाणीमध्ये उतरून ही लोक शहराचं आरोग्य सांभाळतात. मात्र आज त्याच लोकांचं आरोग्य त्याचबरोबर त्यांचा जीवही धोक्यात आहे. रात्र वैऱ्याची ज्याप्रमाणे म्हटलं जाते, रात्रीची झोप लागत नाही आहे. यावर महापालिका प्रशासन असेल, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांनी तात्काळ यामध्ये लक्ष घालून यावर एक चांगला तोडगा काढावा अशी मागणी या नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दा मालिक, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.